कमी कर, आवाज कमी कर. आता मला तिथे फक्त गोल गोल घुमते. हा मी पाठवलं बघा ते. कोणाचा आवाज चालू? तिथे तरी आराध्या माईक ऑन आहे. कोण आहे परत बोलतात? विद्यार्थ्यांनो, आज आपण उतारा आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन हा पाठ शिकणार आहोत. हा घटक शिकणार आहोत. हा मध्ये तो होता विद्यार्थ्यांनो, हा जो कॉम्प्रिहेन्शन शिकवणार आहे उतार आकलन, मी तो एक्झामला येणार आहे, त्यामुळे जरा नीट लक्ष देऊन ऐका. आकलन या शब्दाचा अर्थ आहे कॉम्प्रिहेन्शन. आपण जेव्हा आपल्या ओळखीचा नसलेला परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ वाचतो आणि त्यांचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला आकलन असे म्हणतात. हे आकलन प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे असू शकते. आता प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनाची शक्ती वेगळी असते, कॅपॅसिटी वेगळी असते, विचार करण्याची शक्ती. तर आता पुढे बघा, मी एक तुम्हाला उतारा वाचून दाखवते आणि हा जो उतारा आहे तो तुम्ही मराठीच्या नोटबुक मध्ये एसे बुक मध्ये लिहायचे. उतारा क्रमांक 1, उतारा वाचा व त्यावरील प्रश्न सोडविणे. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा एक उतारा येईल, म्हणजे एक पॅसेज दिला जाईल आणि तो पॅसेज तुम्ही 2 ते 3 वेळा वाचायचा. त्यानंतर त्याच्या खाली जे प्रश्न आहेत ते त्या उतारांतून शोधायचे. तर मी उतारा वाचून दाखवते. अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशाहने वाळूत बोटाने एक रेघ काढली आणि बिरबलास म्हणाला, ही रेघ पाहिलीस? ही लहान करायची पण पुसायची नाही. जमेल तुला? बिरबलाने रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली. ते बघून बादशाह चकित झाला. कनक, मला हा पॅसेज वाचून दाखव जरा. कनक, हा पॅसेज रीड कर. हो ठीक आहे. अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ काढली आणि बिरबलास म्हणाला, ही रेघ पाहिलीस? ही लहान करायची पण पुसायची नाही. जमेल तुला? बिरबलाने रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली. ते बघून बादशाह चकित झाला. व्हेरी गुड. विन्सी, रीड कर. विन्सी, अकबर आणि बिरबल चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशाहाने वाळूत बोटाने रेघ काढली आणि बिरबलला म्हणाला, ही रेघ पाहिलीस? ही लहान पण पुसायची नाही. बिरबलाने रेघ शेजारी दुसरी लांब रेघ मारली. तो बघून गुड मॉर्निंग टीचर. बिरबलाने रेघेशेजारी गुड मॉर्निंग मिस. दुसरी लांब रेघ मारली. पुढे ते बघून
बादशाह चकित झाला. आता इकडे लक्ष द्या, मी परत हाच पॅरेग्राफ, हा पॅसेज आहे ना, तुम्ही वाचून दाखवते. तुम्हाला प्रश्नाची उत्तरे इकडे सर्च करायची आहेत बघा. उतारा वाचा. जे उशीर आले त्यांनी नीट लक्ष द्या. आज आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा आकलन शिकणार आहोत. आणि हा जो उतारा आहे, हा उतारा तुम्हाला अशा प्रकारचा परीक्षेला येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचंय. एक, अकबर आणि बिरबल. मी एरो करून दाखवते, हे शब्द जरा ऐका. उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविणे. म्हणजे हा जो खाली पॅसेज आहे ना, तो वाचायचा आहे, रीड करायचंय आणि त्यावर खाली, त्याच्या खाली प्रश्न आहे, ते प्रश्न या उत्तरामधून शोधायचे. तर आता आपण उत्तर वाचूया. अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशाहने वाळूत बोटाने एक रेघ काढली आणि बिरबलास म्हणाला, ही रेघ पाहिलीस? ही लहान करायची पण पुसायची नाही. जमेल तुला? बिरबलाने रेघेशेजारी दुसरी लांब रेघ काढली. ते बघून बादशाह चकित झाला. आता ह्या पॅरेग्राफ मधून तुम्हाला काय समजलं? अकबरने बिरबलाचं काय बघितलं? चतुर्थी. येस, व्हेरी गुड. अकबरने बिरबलाची चतुरी म्हणजे बिरबल किती हुशार आहे हे बघण्यासाठी त्यांनी त्याची परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांनो, तुम्ही 5th स्टँडर्डला आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित सोडवता येतात की नाही, यासाठी आम्ही काय घेतो? तुमची काय घेत असतो? परीक्षा घेतो. ओके, अशाच प्रकारे आता इकडे बघा. अशाच प्रकारे अकबर हा राजा आहे आणि त्याने बिरबलाची परीक्षा घेतलेली आहे. हे दोघे, अकबर आणि बिरबल, हे दोघे फिरायला जातात. फिरायला गेले, चालता फिरायला जात असताना फिरायला जाताना चालता चालता बादशाह थांबला. बादशाह म्हणजे हा अकबर. बादशाह थांबला आणि अचानक त्याच्या मनामध्ये विचार आला. बादशाहने काय केलं? वाळू म्हणजे जमिनीमध्ये असते ती वाळू. वाळूमध्ये काय केलं त्याने? बोटाने, आपले जे फिंगर्स आहेत त्या फिंगर्सने एक रेघ काढली आणि बिरबलास म्हणाला, ही रेघ पाहिलीस? ही लहान करायची पण पुसायची नाही. आता या ठिकाणी आयडिया डोकं थोडस चालवावे लागणार. त्यांनी रेघ काढली आहे. कोणी रेघ काढली? बादशाहने. आणि बादशाहने काय सांगितलं? मी ही जी रेघ काढली आहे ना, ती तू बघितलीस? ही लहान करायची पण पुसायची नाही. जमेल तुला? बिरबलाने रेगे शेजारी दुसरी लांब, बिरबलने काय केलं बघा? बिरबलाने रेगे शेजारी दुसरी लांब रेघ मारली. ते बघून बादशाह चकित झाला. तर विद्यार्थ्यांनो, हा जो पॅरेग्राफ ज्या वेळेला तुम्हाला उतारा आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन परीक्षेला ज्या वेळेला येत असतो, त्यावेळेला तुम्ही काय करायचं असतो? तो जो उतारा असतो, तो जो पॅसेज असतो, तो 2 ते 3 वेळा वाचायचा असतो. एकदा वाचून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे येणार नाहीत. प्रथम तुम्ही एकदा वाचल्यानंतर जो कठीण शब्द आहेत, अकबर, बिरबल अशासारखे जे कठीण शब्द आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करायची. मग परत दुसऱ्यांदा तोच पॅसेज परत एकदा रीड करायचा. मग हळूहळू हे जे कठीण शब्द आहेत, ना, तुम्हाला बादशाहने वाळूत रेघ मारली, पुसायची नाही, रेगे शेजारी दुसरी, याचे अर्थ आपोआप तुम्हाला येऊ शकतील, समजणार. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरून ज्या वेळेला प्रश्नाची उत्तरे लिहित असता, त्यावेळेला विद्यार्थ्यांनो तो पॅसेज, तो उतारा तुम्हाला 2 ते 3 वेळा रीड करावा लागतो आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तेव्हाच तुम्हाला त्या पॅसेज मधली आन्सर व्यवस्थित लिहिता येऊ शकेल. तर आता आपण पॅसेज वाचलेले आहे.
या पॅसेजचे प्रश्न आहेत ते वाचूया. प्रश्न 1. मॉर्निंग मिस. बादशाह आणि बिरबल कुठे चालले होते? बादशाह आणि बिरबल कुठे चालले होते? आन्सर काय दिलं बघा. काय दिला आन्सर? हा, फिरायला चालले. हा, बादशाह आणि बिरबल फिरायला चालले होते. बघा आता इकडे लक्ष द्या. बादशाह आणि बिरबल फिरायला गेले होते. चालले होते. पूर्ण या ठिकाणी बघा इकडे लक्ष द्या. पूर्ण वाक्यात लिहायचे. बादशाह आणि बिरबल फिरायला चालले होते. प्रश्न काय आले बघा तुम्ही. बादशाह आणि बिरबल कुठे चालले होते? तर तुम्ही उत्तर पॅसेज मधून उत्तर काय शोधलं? तर आता हा पॅसेज बघा. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे मिळालं सांगा. कोणत्या लाईन मध्ये? फर्स्ट लाईन मध्ये. व्हेरी गुड. अकबर फर्स्ट लाईन अकबर म्हणजे बादशाह. हा, अकबर म्हणजे बादशाह. बादशाह आणि बिरबल फिरायला चालले होते. पुढे बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जसं आहे तसंच तसं नाही लिहायचं. थोडंसं वाक्यरचना व्यवस्थित करायची असते. दुसरा प्रश्न काय बघा. एक्सक्यूज मी टीचर. हा बोला. टीचर तुम्ही हे नोट्स पाठवणार आहेत PDF? येस येस. ओके मॅम, थँक्यू. आता दुसरा प्रश्न काय बघा. बादशाह हा राजा आहे ना. बादशाहने रस्त्यात थांबून काय केले? बादशाहने रस्ता म्हणजे रोड. हे दोघे फिरायला गेले होते. अकबर आणि बिरबल हे दोघे फिरायला गेले होते. आणि फिरता फिरता बादशाह रस्त्यात थांबून काय केलं? बादशाहने काय केलं रस्त्यात? रस्त्यात थांबून बोटाने रेघ काढली. हा बघा. रस्त्यात थांबून वाळूत बोटाने एक रेघ काढली. रेघ काढली म्हणजे एक लाईन मारली. आता परत एकदा बघा. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे मिळालं सांगा. आता मिळालं का बरोबर? थर्ड लाईन वर बघा. बादशाहने रस्त्याने जाताना थांबले आणि काय केलं? बोटाने एक रेघ काढली. असं तुम्हाला व्यवस्थित लिहायचंय. आता पुढे बघा. तिसरा प्रश्न काय आहे बघा. बादशाहने बिरबलास कोणती अट घातली? अकबर बादशाहने बिरबलाला अट घातली. आता ती कोणती अट आहे ते शोधायची. हा, तुम्ही पॅसेज मध्ये बघा. सांगा मला कुठली. कोणाचं माईक ऑन आहे? माझा आवाज रिपीट होतो. बंद करा. अट कोणती घातली? मिळालं का आन्सर? हा, एनीवन स्टुडंट्स आन्सर्स. बादशाहने बिरबलला कोणती अट घातली? बादशाहने बिलीला लहान करायची पण उसायची नाही. व्हेरी गुड. कोणाचं माईक ऑन आहे? माईक कोणाचं ऑन आहे? बिरबलने बादशाहला कोणती, अकबरने बादशाहला कोणती अट घातली की ही जी रेघ आहे, ही रेघ लहान करायची पण पुसायची नाही. तर या प्रश्नाचं उत्तर बघा इकडे कसं लिहिलंय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. बादशाहने बिरबलाला कोणती अट घातली? तर या ठिकाणी आन्सर काय लिहिलंय बघा. बादशाहने बिरबलास अट घातली की काढलेली रेघ लहान करायची पण पुसायची नाही. अकबर बादशाहने वाळूमध्ये रेघ काढली होती आणि बिरबलला सांगितले ही मी जी रेघ काढली आहे ती रेघ, काढलेली रेघ पुसायची नाही आणि लहान करायची नाही. लहान करायची, पुसायची नाही. आता जर त्याने अकबर बादशाहने मोठी रेघ काढली असेल आणि ती लहान करायची नाही, लहान करायची पण पुसायची नाही, मग ती कशी काढली?
बघा या ठिकाणी बादशाने बिरबलास एक अट घातलेली आहे की मी एक रेग मारलेली आहे ती पुसायची नाही पण तुला लहान करावी लागणार. मग यासाठी बिरबलला थोडस हुशारी करावी लागणार, चतुराई दाखवावी लागली. आता चौथा प्रश्न काय दिलाय बघा, बिरबलने कोणती चतुराई केली? त्याने डोक्याचा वापर केलाय की नाही त्याने? विद्यार्थ्यांनो अशा प्रकारचा तुम्हाला जर मी प्रश्न विचारला तर तुम्ही सुद्धा थोडा विचार करणार. मग या ठिकाणी बिरबलने सुद्धा विचार केलेला आहे आणि बिरबलने काय केलं बघा, बिरबलने कोणती चतुराई केली? चतुराई म्हणजे हुशारी. बिरबलने काय केलं, रेगे शेजारी म्हणजे अकबर बादशाहने रेग मारली होती, त्या रेगे शेजारी दुसरी लांब रेग काढली. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना समजलं का? हो टीचर. अकबर बादशाहने रेग काढली होती, त्याच्या समोरच बिरबलने काय केलं, रेगे शेजारी दुसरी लांब रेग काढली. तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलं का? वेन हा प्रश्न वाचतो. क्वेश्चन नंबर 4 रीड कर. वेन. ओके मिस. हा चल ना मग पटकन रीड कर. बिरबलाने कोणती चतुराई केली? हा हा तर आन्सर सांग. बिरबलाने हा वर्ड्स रीड कर. कोणता वर्ड्स आहे हा? रेगे शेजारी. बोल. रेगे शेजारी. हा रेगे शेजारी मोतीले लांब रेग काढली. व्हेरी गुड. आता नेक्स्ट, आता बघा हा संपूर्ण तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर त्या पॅसेजला शीर्षक द्यायला सांगितले. तर पाचवा प्रश्न काय आहे बघा, या उतार्यास योग्य शीर्षक द्या. शीर्षक म्हणजे तुम्हाला टायटल द्यायला सांगितलंय. तर काय ना, बिरबलची चतुराई. चतुराई म्हणजे काय? चतुराई म्हणजे काय? हुशारी. बिरबलची हुशारी. आता सगळ्यांनी लक्ष द्या, मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी हे प्रश्न मला सगळे वाचून दाखवायचे. जीत मात्रे. जीत मात्रे. जय चापलोड. आराध्या चौधरी. यस टीचर. प्रश्न पहिला रीड करून दाखव. थांबा एक मिनिट. हा टीचर. पहिला. येस. बादशहा आणि बिरबल कुठे चालत होते? बादशाह आणि बिरबल फिरायला चालले होते. मिस बोल. टीचर. हा टीचर मला एसे मिळाला ना? हा मिळाला. सगळ्यांना मिळाला का बघा जरा. हो टीचर. ए आणि बी क्लास दोन्ही क्लास. हो टीचर. आता दुसरं डॅरेन फर्नांडिस. मला पण एसे मिळाला. टीचर मला पण एसे मिळाला. मला पण मिळाला. मला पण मिळाले. ओके आता बोलू नका. डॅरेन फर्नांडिस प्रश्न दुसरा मला वाचून दाखव. काय आहे प्रश्न दुसरा? हा प्रश्न मला रीड करून दाखव ना. तुम्हाला वाचता येते की नाही तुम्हाला बघायचंय. क्वेश्चन. बादशाह ने
सगळ्यांनाच वाचायला चान्स मिळायला पाहिजे. मी आता तुमची रीडिंग पण घेणार. बादशाने रस्त्यात थांबून काय केले? हा रस्त्यात थांबून ते काय? वाळूत बोटाने फिंगर्स एक रेग म्हणजे लाईन काढली. हा आता मला व्यवस्थित वाचून दाखव. रस्त्यात थांबून वाळूत बोटाने एक रेग काढली. नेक्स्ट पूर्वी प्रश्न तिसरा वाचून दाखव. येस मिस. बादशाने बिरबलास कोणती अट घातली? बादशाने बिरबलास अट घातली ती काढलेली रेत लहान करायची पण पुसायची नाही. पुसायची नाही म्हणजे इरेज करायची नाही. पुसायची नाही म्हणजे इरेज करायची नाही. नेक्स्ट सान्वी, हा प्रश्न रीड कर. क्वेश्चन नंबर 4. बिरबलाने कोणती चतुराई केली? उत्तर. बिरबलाने चारी दुसरी लांब रेघ काढली. ओके नेक्स्ट. रजा प्रश्न 5वा. क्वेश्चन नंबर 5. मिस कॅन आय तंजीम? हा तंजीम रीड कर. या उठ यास योग्य शिक्षक घा. बिरबलाची चतुराई. ओके आता आपण दुसरा पॅरेग्राफ बघूया. टीचर ते निबंध आहे ना, ते माझा आवडता पक्षी तेच लिहायचं आहे ना मला. येस. आता या ठिकाणी मी तुम्हाला माझा आवडता पावसाळा पण दिला आणि माझा आवडता पक्षी पण दिलाय. दोन्ही दिले. कोणता लिहायचं का दोन्ही लिहायचे? मी तुम्हाला सांगते, पोर्शन मध्ये पाठवणार तुम्हाला. आता आपण दुसरा पॅरेग्राफ बघूया. एक तुम्हाला मी पॅरेग्राफ वाचून दाखवलेला आहे आणि तो तुम्हाला समजले. आता हा जो पॅसेज आहे तो तुम्ही मराठी रबुक मध्ये लिहायचे. बघा या ठिकाणी काय दिले बघा. खालील उतारा मी तुम्हाला पाठवणार. तर या ठिकाणी लक्ष द्या. हेडिंग काय दिली बघा. खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक्झामला पेपरामध्ये कसं येणार. खालील उतारा वाचा व प्रश्नाची उत्तरे लिहा. आपण अगोदर एक उतारा समजून घेतलेला आहे. आता मी दुसरा उतारा तुम्हाला दिलेला आहे आणि त्याची प्रश्न दिलेले आहेत. उत्तर तुम्ही शोधायची. आणि हा जो उत्तर आहे तुम्ही रबुक मध्ये लिहायचे. म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे नीट लिहिता आली म्हणजे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरून प्रश्न तुम्हाला शोधता येतात असं मला समजा. टीचर तुम्ही हा पॅराग्राफ पीडीएफ मध्ये सेंड कराल क्लासरूम मध्ये? येस सगळं पाठवणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. आता मी हा जो पॅराग्राफ आहे तो मी वाचून दाखवते. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचंय. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. मी सांगणार नाही. सैनिक सीमेवर लढतात. शेतकरी शेतात औत टाकतात. मजूर सगळीकडे राबतात. शिक्षक शिकवतात. मुले शिकतात. सगळेजण आपापली कामे करतात. सगळे देशाची सेवा करतात. आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता खूप महान आहे. या मातृभूमीचे स्वातंत्र्य आम्हाला अजरामर टिकवायचे आहे.
सिमरन, हा पॅरेग्राफ मला वाचून दाखव. हो टीचर. सैनिक सोमवार लढतात. सॉरी, सैनिक सीमेवर लढतात. शेतकरी शेतात. टीचर ते औत पुढे काय आहे? औत 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 टाकतात. आऊट करतात. औत टाकतात. मजूर सगळीकडे राबतात. शिक्षक शिकवतात. मुले शिकवतात. मुले शिकतात. सगळेजण आपापली कामे करतात. सगळे देशाची सेवा करतात. आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता खूप महान आहे. यह मातृभूमीचे स्वातंत्र्य आम्हाला अजरामर टिकवायचे आहे. नेक्स्ट, ग्रेस रिबेलो. ग्रेस रिबेलो, तू वाचून दाखव. टीचर पाठवणार आहेत तुम्ही? येस, वाचून दाखव. दोनदा वाचायचं आहे, रीड करायचं. ग्रेस रिबेलो, माईक ऑन कर आणि वाचून दाखव. सैनिक सीमेवर लढतात. शेतकरी शेतात औत टाकतात. मजूर सगळीकडे राबतात. शिक्षक शिकवतात. मुले शिकतात. सगळेजण आपली कामे करतात. सगळे देशाची सेवा करतात. आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता खूप महान आहे. या मातृभूमीचे स्वतंत्र आम्हाला अजरामर टिकवायचे आहे. मिगन, तू रीड कर. मिगन, रीड कर. पूर्वी तुला एकसारखा चान्स. दुसरी मुलं कुठे जाणार? मिगन, माईक ऑन कर आणि रीड कर. येस मिस. मिगन स्टार्ट. वेट ना, मिगन स्टार्ट. नेक्स्ट टीचर हे वाचू मी. रीड कर. ओके टीचर. मी वाचू. मिगन, तुला मी सांगितलं पटकन वाच, मला एक्सप्लेन करायचं आहे. येस टीचर. सैनिक सोमवार लढतात. शेतकरी सीमा म्हणजे बॉर्डर. येस टीचर. सैनिक सोमवारी लढतात. सीमेवर लढतात. शेतकरी शेतात औत टाकतात. मजूर येस टीचर. मजूर औत टाकतात. मजदूर सगळ्याकडे राबतात. शिक्षक शिकवतात.
मुले शिकतात. सगळे जण आपली आपली कामे करतात. सगळे देशाची सेवा करतात. आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता. खूप मेहनत आहेत या टीचर. ते काय आहे पुढे? मातृभूमी चे आम्हाला स्वतंत्र आम्हाला अजरामर टिकवायचे आहे. आता मी हा पॅराग्राफ मी वाचून दाखवते, नीट लक्ष देणे का कसा वर्ड्स रीड केला जातो. सैनिक सीमेवर लढतात, शेतकरी शेतात औत टाकतात, मजूर सगळीकडे राबतात, शिक्षक शिकवतात, मुले शिकतात, सगळेजण आपापली कामे करतात, सगळे देशाची सेवा करतात. आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता खूप महान आहे. या मातृभूमीचे स्वातंत्र्य आम्हाला अजरामर टिकवायचे आहे. आता विद्यार्थ्यांनो, हा जो पॅसेज मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते, जरा नीट लक्ष द्या. सैनिक या शब्दाचा अर्थ सोल्जर. सैनिक आहेत हे बॉर्डर, सीमा म्हणजे बॉर्डर. सैनिक सीमेवर लढतात. आपल्या भारत देशाचे जे सैनिक आहेत ते बॉर्डरवरती आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी लढतात का? ऐसा नो. येस मिस. सो त्यानंतर दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य आहे शेतकरी. शेतकरी म्हणजे फार्मर. शेतकरी शेतामध्ये औत टाकतात. औत म्हणजे नांगर. नांगर शेतकरी जे असतात ते शेतामध्ये नांगरणी करतात, म्हणून आपल्याला जे रोज खायला भात वगैरे लागते जेवायला ते मिळत असते. म्हणजे ह्या ठिकाणी हे सुद्धा काम करतात. त्यानंतर तिसरं बघा, मजूर असतात. आपल्या शेतामध्ये जे मजूर असतात ते सुद्धा काम करतात. त्यांनी जर काम केलं नसतं तर आपल्या शेतामध्ये जे काही पीक असते ते आपल्याला मिळालं नाही. शिक्षक शिकवतात म्हणजे आम्ही तुम्हाला शिकवतात, त्यामुळे तुम्हाला चांगलं ज्ञान मिळालं जाते. मुले शिकतात. मुले म्हणजे कोण? तुम्ही, चाइल्ड. मुले शिकतात त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होते. सगळेच जण आपापले काम करतात. या ठिकाणी तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये दिसून येते की प्रत्येक जण आपापली कामे करतात. जे सोल्जर आहेत ते सीमेवर काम करतात, शेतकरी शेतात काम करतात, शिक्षक शाळेमध्ये मुलांना शिकवतात आणि मुलं काय करतात? अभ्यास करत असतात. म्हणजे तुम्ही सुद्धा काम करतात. सगळेजण आपापले काम करतात. या तिन्ही ओळीचा म्हणजे 3 लाईनचा अर्थ सगळ्यांना समजलाय? मग या ठिकाणी बघा, सगळे देशाची सेवा करतात. बघा, आपण प्रत्येक जण, तुम्ही असं समजू नका, सैनिक ज्याप्रमाणे सीमेवर कार्य करत असतो त्याचप्रमाणे शेतकरी सुद्धा शेतामध्ये काम करतात. म्हणजे प्रत्येक जण देशाची सेवा करतात. आपल्या देशाची जर सेवा करायची असेल तर आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार, हो की नाही? देशाची प्रगती करायची आपल्याला काम करावं लागणार. आपला भारत देश बघा, या ठिकाणी काय सांगितलंय? आपला भारत देश म्हणजे आपली भारत माता. भारत माता म्हणजे आपली आई. खूप महान आहे, चांगली आहे. महान म्हणजे चांगली आहे. या मातृभूमीचं स्वातंत्र्य आम्हाला अजरामर करायचं आहे, टिकवायचं आहे. आपल्या देशाला खूप चांगलं प्रगतीवर न्यायचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न वाचा. देशासाठी सैनिक काय करतो? काय आन्सर येणार? लढाई. देशासाठी सैनिक काय करतो? सीमेवर लढतात. पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सेम टू सेम असं वाक्य लिहायचं नाही. प्रश्नाची वाक्यरचना, देशासाठी सैनिक काय करतो, वाक्यामध्ये बदल झालाय की नाही सांगा. देशासाठी सैनिक लढतो. जसं उत्तरामध्ये आहे तसंच तसे लिहिलं तर तुम्हाला मार्क्स
मिळणार नाही. या ठिकाणी तुम्हाला वाक्यरचना करावी लागणार. दुसरं आहे शेतकरी शेतामध्ये शेतकरी कोणते काम करतो? काय आन्सर येणार? शेतकरी शेतामध्ये औत टाकण्याचं काम करतो. तिसरा प्रश्न आहे टीचर शेतकरी शेतात खत टाकतो असं पण आपण लिहू शकतो ना? हा काय झालं? शेतकरी शेतात खत टाकतो असं पण लिहू शकतो ना? पॅसेज मध्ये जे आहे ना तेच तुम्हाला लिहिणार, कारण त्याकडे तुम्हाला पॅसेज दिलाय त्यामधून तुम्हाला आन्सर शोधायचे आहेत ना. ओके ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, देशासाठी सर्वजण काय करतात? काय आन्सर आहे बघा, मला शोधून दाखवा. हा बघा, देशासाठी सगळेजण काय करतात? देशासाठी सगळेजण काम करतात. सेवा करतात. सेवा. देशाची सेवा करतात. आपला देश म्हणजे आपली भारत माता कशी आहे? उत्तर लिहायचं. कुठे आहे ते शोधा. आपली भारत माता महान आहे. भारत माता सुंदर आहे. पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न, या उत्तरास योग्य शीर्षक द्या. म्हणजे तुम्ही उत्तर वाचायचं आणि त्या उत्तराला योग्य टायटल द्यायचंय. ओके. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला उतारा आकलन समजलं का? कसं लिहायचा प्रश्न? आणि विद्यार्थ्यांनो, आता मला सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट वीक पासून, आपलं पोर्शन संपलं, नेक्स्ट वीक पासून लेसन नंबर 13 अनुभव 1 हा लेसनची रीडिंग घेणार आहे. सगळ्यांनी रीडिंगची प्रॅक्टिस करून यायचं, क्लासमध्ये बसायचं. लेसन नंबर 13 अनुभव 1 हा लेसन रीड करायचा. चालेल मिस, चालेल. चला. हा मिस ओपन द चॅट. मिस दुसरी लिंक आली, आम्हाला जॉईन करायचंय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. टीचर मराठी